करमणुकीचा. आणि करमणुकीचं झालं, करमणूक असली की माणसं एकत्र येतात. हे तो काय त्याचा माणसं गोळा करणे हा त्याचा येतो असतो राजकीय पुढाऱ्याला. तुम्हाला काय करायचं, इथं सांस्कृतिक ढाचाच बदलायचा समाजाचा. आम्हाला उलटं एकदम असं करायचं नाही, शिस्तीत करायचं. मग तुम्ही ते करेक्ट टाईप तुम्ही ते त्याला एक दिशा द्यायला लागला. तर हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्यातला राजकीय कार्यकर्ता जागा नाही आहे किंवा तुम्हाला दिशा ही नाही तुम्हाला एक दिशा आहे तुमच्याकडे, म्हणून तुम्ही सांस्कृतिक चळवळा बनवला आहे. ज्या माणसाकडे राजकीय दृष्टिकोन आहे तो इव्हेंट साजरा करणार. माणसं कशी गोळा करता येतील. म्हणजे गौतम पाटील आणि हिंदवी पाटील आली तर काय बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये काय पाहिजे आता व्हायला लागलं. कालप्रमाणे गौतम पाटील तुला काय तर हिंदवी पाटील स्वतःहून सांगायला मी नाचत नाही बाबासाहेबांच्या त्याच्यामध्ये नाचत. म्हणजे हे त्यांना ते इव्हेंट करायचं आहे, माणसं गोळा करायचं. तर तुमचा जयंती कमिटीचा उद्देश काय होता, समाजाला एक दिशा द्यायची. दिशा सगळी आहे, योग्य दिशा द्यायची. तर या दृष्टीनं आणि मिरजेमध्ये घडते. तुम्हाला माहीत आहे मिरजेचा पक्का हा 200 वर्षाचा एक इतिहास आहे त्याला. म्हणजे खूप असं पाठीमागे जाता लागेल. जिथं अनेक न्यायनिवाडा होत होते तो टक्के आहे. जिथं महामंडळ येऊन गेलेले आहेत तो हा टक्के आहे. त्या टक्क्याला पुन्हा मला वाटतं तुम्ही नव्याने काम करत नाही, तर ही जी काय पौलवट आलेली आहे 200-250 वर्ष 300 वर्षापासून ही मुजली होती, ती मला वाटते तुम्ही स्वच्छ करण्याचं काम करताय. तुम्ही नवीन काम करत नाही, जुनंच काम करत काय. ती वाट कुठून मुजली होती, ती वाट नव्यानं तुम्ही स्वच्छ करताय. आणि पुन्हा त्या जुन्या विचाराशी एक चांगले विचार आहेत. एक चांगला तक्क्यामध्ये तक्क्या त्याला तो तक्क्या वेगळा आहे. तक्क्या म्हणजे जिथं न्यायाची व्यवस्था होती असं टक्क्याचा तो अर्थ वेगळा आहे. त्या अँगलनं तो मिरजे मला वाटतं सांगली जिल्ह्यामध्ये एकच मिरजेचं नाव येतं. म्हणजे सांगितलं जो काही इतिहासाचा अभ्यास करतो त्यामध्ये मिरजेचं फक्त नाव येतं, मिरजेचा टक्क्याने. आणि त्याचा पडद्यात तुम्हाला विजापूरपर्यंत आहे. पुन्हा जर तुम्ही म्हणजे मोडी लिपीतलं आता मी थोडंसं मोडीचा अभ्यास काय मग करतो, मोडीचं जर तुम्ही साहित्य वाचलं तर त्या मिरजेचा उल्लेख तुम्हाला विजापूरच्या साहित्यामध्ये आढळतो. म्हणजे ही लिंकिंग आहे. म्हणजे हा साधन आहे. तुम्हाला वारसा खूप मोठा मिळाला आहे, तो महामंडळ येऊन जातो तो वारसा आहे. तर ह्या जो काही बदल आहे छोटाच असून दे पण तो सतत करत राहिले. आणि यश निर्माण करत असेल ना तर त्यामध्ये सातत्य पाहिजे. सातत्याशिवाय यश मिळत नाही. आमच्या जे काही आयुष्यामध्ये झालं की वाचनामुळे झालं, आमच्याकडे काहीच नव्हतं. चांदोबा नावाचं पुस्तक माहीत आहे ना पूर्वी, तर मला वाटतं माझं बालपण म्हणजे चांदोबा नावाचं एक पुस्तक होतं. तर ते वडील गावी घरी येताना कामावून येताना महिन्यातून एक ते येणार चांदोबा, ते आम्ही वाचणार. ते वाचणार म्हणजे समोरच्या आईनं जेवण केलं तर आम्ही ते बघायचं नाही, पुस्तक वाचून संपलं ते जेवायचं. इतका नाद होता वाचनाचा. त्या वाचनाच्या नादामुळे अनेक प्रश्न समोर आलेले सुटलेत. व्यक्तिगत सुटले, सामाजिक तर सोडवलेत, पण व्यक्तिगत सुद्धा प्रश्न सुटले.